काय म्हटलंय बघात 1000 small balls, each of weighing 1 gram, strikes 1 square centimeter area per second with velocity 50 meter per second. In a normal direction, rebound with same velocity, rebound with same velocity, and value of pressure on the surface will be. प्रेशर फाइंड करायचं आहे म्हणजे मायावरल्या युअर राईट विथ मी. प्रेशर म्हणजे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे फोर्स अपॉन एरिया. हा फॉर्म्युला यूज करायचा. झालेलं नाही खरं माहित पाहिजे 12वीत होते फॉर्म्युला बट आपल्याला डायमेन्शन झालंय प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. बरोबर. इज इट राईट? ओके. आता प्रॉब्लेम काय दिलाय देर आर हाऊ मेनी बॉल्स 1000 नंबर ऑफ बॉल्स. बघा एवढे बॉल्स आहेत. प्रत्येकाचं मास किती आहे 1 ग्रॅम. 1 ग्रॅम म्हणजे किती केजी 10⁻³ कळलं काय 1 ग्रॅम म्हणजे लिहायला पाहिजे श्रद्धा. हे अंडरस्टँडिंग नाही हे गिवन लिहायलोय फक्त आपण. बरोबर की नाही. मग टोटल मास किती येईल n into m. It is a 1000 into 10⁻³ 3 0 कॅन्सल झालं. टोटल मास किती आलं 1 kg. हा डेटा आहे फक्त अंडरस्टँडिंग नाही आहे. कन्वर्ट केलाय आपण डेटा. स्ट्राईक ऑन 1 square centimeter ऑफ एरिया म्हणजे एरिया दिलाय आणि आपला एरिया पाहिजेच आहे 1 centimeter square. कन्वर्जन आहे हे लक्षात ठेवायचं. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर 10⁻² मीटर. नील 1 सेंटीमीटर इक्वल टू हाऊ मच मीटर मयुरेश 1 सेंटीमीटर हाऊ मच मीटर 1 सेंटीमीटर हाऊ मेनी मीटर 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर स्क्वेअर -4 मीटर स्क्वेअर. डायरेक्ट लाईन असतं. किती आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअर किती येते सही 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. हा 1 सेंटीमीटर इज 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर. हे डायरेक्ट लक्षात ठेवा. हा आता राहिलं फक्त फोर्स. फोर्स कसा फाइंड करा सांगा एनी वन ऑफ यू. त्यासाठी इम्पॅक्ट झालाय वेलॉसिटी 15 इनिशियल स्ट्राईक रिबाउंड विथ सेम वेलॉसिटी मागे आला बाउन्स झाला. म्हणजे मी दाखवतो आता फिगर मध्ये असं मी हॉरिझॉन्टल असा सरफेस घेतो. पहिल्यांदा बॉल किती वेलॉसिटी आला U1. U1 किती आहे 50 मीटर पर सेकंड आला. बरोबर आहे. आणि ह्या ह्याच्यावर रिबाउंड झाला म्हणजे मागे गेला विथ हाऊ मच वेलॉसिटी V1. V1 किती आहे सेम सेम वेलॉसिटी आहे की नाही म्हणजे किती 50. आता मला सांगा आपल्याला फोर्स पाहिजे ड्युरिंग इम्पॅक्ट. इम्पॅक्टचा प्रॉब्लेम आहे बट न्यूटन सेकंड लॉ सॉल्व्ह होतोय. इम्पल्स फोर्स इंटू टाइम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. आपण असं सॉल्व्ह केलाय कारण हे इट हॅपन इन हाऊ मच टाइम ऑफ 1 सेकंड. इज इट क्लिअर.
तस बाय न्यूटन सेकंड लॉ सॉल्व्ह होतोय. इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल जो म्हणतात. ओके, इट इज कॉल्ड इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल. म्हणजे काय, जे जर मी इम्पल्स म्हटलं तर दॅट इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम डेल्टा पी. जे म्हणजे काय, फोर्स इंटू टाइम. आपल्याला फोर्स इन टाइमच फाइंड करायचंय ना. ओके, मास कॉमन मोमेंटम मधलं फायनल वेलॉसिटी v1 मायनस इनिशियल u1. फोर्स फाइंड करायचा आहे. फोर्स इंटू 1. मास किती आहे, 1. वेलॉसिटी 50 मायनस ऑफ -50. बरोबर आहे की नाही, मायनस ऑफ -50. म्हणजे फोर्स किती आला, 100 न्यूटन आला. आणि आपल्याला फाइंड करायचं प्रेशर. प्रेशर ऑप्शन फोर्स अपॉन एरिया. फोर्स किती आहे, 100 डिवाइड बाय 10⁻⁻⁴. ऑप्शन बघा, ऑप्शन पाहिजे आपल्याला ⁻10 पाहिजे आहे, बरोबर आहे ना. म्हणून मी काय 10 स्क्वेअर म्हणजे किती, सॉरी 100 मध्ये 10 स्क्वेअर. आणि हा मायनस न्यूमरेटर मध्ये काय होणार, प्लस. तेव्हा आन्सर काय आलं, 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. गॉट इट. समजला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला. पुढचा पार्ट ओके घ्या.